ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 11. श्रीराम पादुकांना पट्टाभिषेक. ओम श्रीराम. सुमंत भरतास आणावयास जात आहे, परंतु त्याला श्रीरामांची सतत आठवण येत आहे, कारण आता सेवेची संधी मिळणार नाही. मग त्याला श्रीरामाने त्यागाविषयी केलेला बोध आठवतो की असत्याचा त्याग करावा, तसेच वस्त्रे, अलंकार, धन, मान, राजवैभव यांचा निक्षून त्याग करावा. असे हे श्रीरामांचे विचारवैभव आठवत तो भरताचे आजोळी पोहोचतो. भरतास व शत्रुघ्नास ही वार्ता सांगताच ते दोघेही दुःखाग्नीत होरपळून निघतात. मग ते तिघेही अयोध्येस येतात. भरत तेव्हा मग मंथरेस मारण्याची प्रतिज्ञा करतो व कैकेयीची सुद्धा अतीव निंदा करतो. तेव्हा मग श्री वसिष्ठ त्या दोघांनाही शांत करतात. त्यानंतर वसिष्ठ सांगतात की दशरथाच्या देहाला अग्निसंस्कार करण्यापूर्वी राज्यारोहणाचा विधी करणे गरजेचे आहे. तेव्हा भरत व शत्रुघ्न राजगादीवर बसण्यास नकार देतात. तेव्हा वसिष्ठ ऋषी सुचवतात की श्रीरामांच्या पादुका राजसिंहासनी स्थापित कराव्यात व मग चित्रकूटास जावे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाने मला फक्त तो ईश्वरच हवा आहे अशा प्रचंड तळमळीने, अशा दिव्य अभिप्सेने प्रेरित होऊन अध्यात्मजीवनाची वाटचाल केली पाहिजे व ती वाटचाल करत असताना त्याने त्या वाटचालीच्या, त्या अध्यात्म प्रवासाच्या वाटेत जे काही आडवे येईल त्या सर्वाचा त्याग केला पाहिजे. त्यामध्ये मग धन, मान व अगदी राजवैभव जरी या मार्गात आडवे येत असेल तर त्याचाही त्याग केला पाहिजे व सरतेशेवटी सर्वस्वाचे समर्पण केले पाहिजे. म्हणजे काहीही राखून न ठेवता संपूर्ण समर्पण केले पाहिजे. म्हणजेच मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अगदी रोम अन रोम, पेशीन पेशी, माझा प्रत्येक क्षण अन क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक श्वास आणि शेवटी प्राणाचेही समर्पण त्या ईश्वराला केले पाहिजे. तेव्हा मग तो ईश्वर माझ्या ठिकाणी अवतरित होतो व मग मीच ईश्वर होऊन जातो. तीच श्रीरामाची खरी प्राप्ती होय. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये सुमंत भरत आणि शत्रुघ्नास आणावयास त्यांच्या आजोळी चाललेला आहे, परंतु त्याला श्रीरामांची खूप आठवण येते. कारण आता श्रीरामांच्या सेवेची संधी त्याला मिळणार नाही, परंतु त्याला श्रीरामांनी जे बोध केलेला आहे त्याचे विचार वैभव आठवतात. श्रीराम सांगतात की ईश्वर प्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. धन, वस्त्रे, अलंकार, राजवैभव या सर्वांचा निक्षून त्याग केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. आता हेच जर साधकाच्या दृष्टीने पाहिलं तर साधकाला सुद्धा आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये त्याचं एकच ध्येय असलं पाहिजे. ते म्हणजे काय? मला फक्त ईश्वर हवा आहे.
ईश्वराशिवाय मला काहीही नको. या तळमळीने, या अभिप्सेने त्याने आपला आध्यात्मिक प्रवास केला पाहिजे, आपली साधना केली पाहिजे, आपली गुरुप्रणीत साधना केली पाहिजे. आणि मग ते करत असताना जर धन, मान, पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, अगदी राजवैभव, आध्यात्मिक अधिकार या गोष्टी जर आडव्या येत असतील तर त्याचा निक्षून त्याग केला पाहिजे. तरच ईश्वराची प्राप्ती होते. एवढंच नाही तर माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, माझ्या देहातला सगळे घटक म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, रोमानरोम, पेशींपेशी हे सर्वांचं समर्पण ईश्वराला केलं पाहिजे. माझा विचारही माझा नाही, हा ईश्वरच आहे. हा श्वासही माझा नाही, हा ईश्वरच आहे. एवढंच काय, माझा प्राणही माझा नाही, तोही ईश्वराचा आहे. या धारणेने हा आध्यात्मिक प्रवास करावा लागतो. इथे प्रसंगानुरूप एक कथा सांगावीशी वाटते. ती अशी की श्रीरामांचे पूर्वजामध्ये राजा हरिश्चंद्र होऊन गेले. राजा हरिश्चंद्रांच्या स्वप्नामध्ये विश्वामित्र येतात आणि राज्याची मागणी करतात. राजा हरिश्चंद्र स्वप्नात विश्वामित्रांना राज्यदान करतात. स्वप्न संपतं, जाग येते, सकाळी उठतात तर विश्वामित्र त्यांच्या महालामध्ये हजर व राज्याची मागणी करतात. आणि राजा हरिश्चंद्र विश्वामित्रांना राज्य देऊन टाकतात. पहा, स्वप्नात मागणी केली, तेही देण्याची त्यांनी तयारी ठेवली. आपण जर स्वप्नात असं काही मागणी केली तर आपण प्रत्यक्षात देऊ का? नाही, आपण ते स्वप्न म्हणू. परंतु हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेलं दान प्रत्यक्षात विश्वामित्रांना देऊन टाकलं. मात्र आता गुरूंना दक्षिणा द्यायची राहिली. तेव्हा हरिश्चंद्र म्हणतात की माझ्या राज्यात, माझ्या महालात खूप धन आहे, ते मी तुम्हाला दक्षिणा स्वरूपानं देतो. तेव्हा विश्वामित्र म्हणतात की राजा, तू तुझं राज्य मला दान दिलं आहे, म्हणजे तुझ्या राज्यातलं सगळंच्या सगळं आता माझं झालं आहे, ते तुझं नाही, मग तू मला दान ह्यातलं कसं देऊ शकतोस? मग मग तू तुझ्या स्वकष्टाने तुझ्या या राज्याच्या बाहेर जाऊन स्वकष्टाने मिळवून मला ती दक्षिणा दे. मग राजा हरिश्चंद्र, राणी तारामती आणि त्यांचा पुत्र रोहिदासासहित काशीला येतात व तिथे बाजारामध्ये स्वतःला विकतात. राजा हरिश्चंद्र एका डोंबाच्या घरी जातात आणि त्या पैशातून विश्वामित्रांना ते दक्षिणा देतात. आता हा सार्वभौम राजा पण एका डोंबाच्या घरी पाणी भरतो आणि जिथे प्रेतांचा अंत्यसंस्कार असतो ते काम राजा हरिश्चंद्र करतात. ताराराणी पण असंच काम करतात. ताराराणीचा पुत्र रोहिदास सर्प चावून मरतो. त्याला त्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी ताराराणीकडे पैसे नसतात, तर राजा हरिश्चंद्र त्यांचा अंत्यसंस्कार होऊ देत नाही. म्हणजे किती प्रामाणिकपणे जीवन जगतात. आणि हे जेव्हा ह्या सगळ्या कसोटी पार पडतात तेव्हा विश्वामित्र प्रसन्न होतात, ईश्वर प्रसन्न होतो, त्यांना त्यातून सोडवलं जातं, त्यांचं राज्य त्यांना पुन्हा दिलं जातं. म्हणजे ईश्वर प्राप्ती करता आपण प्रत्यक्षात काय काय करतो यापेक्षा या राजा हरिश्चंद्राने स्वप्नात दान दिले तोही शब्द खरा केला जाता. म्हणजे त्याग किती किती पराकाष्ठेचा त्याग करावा लागतो, त्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. म्हणून साधकाने आपल्या अध्यात्म जीवन जगताना त्यागाची वेळ आल्यानंतर इतका पराकोटीचा त्याग करावा लागतो. कारण ईश्वर कसोटी पाहिल्याशिवाय तो आपल्याला काहीही देत नाही. इथं तर आपल्याला ईश्वर व्हायचंय, मग किती मोठी कसोटी द्यावी लागेल बरे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की सद्गुरू आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे असतात व जेव्हा अशा कसोटींची वेळ येते तेव्हा ते त्यांची कृपा, त्यांचं आत्मिक बळ आपल्या शिष्याला पुरवतात व त्या कसोटीतून साधकाला पैलपार घेऊन जातात. पैलपार घेऊन जाऊनच नाही तर त्याला सायुज्य मुक्तीचा सोहळा दाखवतात. सायुज्य मुक्तीनंतर ही जो पुढे परब्रह्मापर्यंतचा प्रवास असतो तोही साधकाकडून ते करून घेतात. एवढी मोठी
आपल्या पाठीमागे सद्गुरूंची शक्ती उभी असते. म्हणून साधकाने आपल्या सद्गुरूवर प्रबळ निष्ठा ठेवावी व एकच ध्येय ठेवावं, मला फक्त ईश्वर हवा आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.